शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरेच असलं पाहिजे सर्वजण आणि मी पण बरी आहे. पण एक दुःखद घटना आज आमच्या इथं शेजारी घडलेली आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की काय घडलेलं आहे आणि काय नाही. आता मी अंधारातच व्हिडिओ काढत आहे कारण व्हिडिओ काढावं असं मनच होत नाही. कसं तरीच म्हणजे उदास मन झालेलं आहे. गार्डनमध्ये काही काम असं करावं वाटत नाही. हे पहा सगळं पाणी कसं पडत आहे, म्हणजे पाऊस पडलेला आहे इकडे. हे पहा पावसामुळे सगळं कसं भिजलेलं आहे ना. आणि हे फुलं बघा किती मस्त असे आलेले आहेत ना, लिलीचे फुलं येलो कलरचे. खूप सुंदर दिसत आहेत आता. आता येल्लो आहेत, अशामध्येच रेड पण आहेत, पिंक आहेत, असे बरेच काही कलर आहेत. इथं पण कळी आलेली आहे पहा ह्या फुलाला पण. असं मस्त अशी गार्डन आता पावसाळा सुरू होत आहे ना, आता उन्हाळ्याच्या झळा थोड्या-थोड्या कमी होत आहेत. ह्यावर्षी ना लवकरच मान्सून आहे असं वाटत आहे. कारण पाऊस आत्तापासूनच सुरू झालेला आहे. आणि आज बघा इतकं हे बघा कारलं किती छान लागलेलं आहे. आणि चला तुम्हाला मिरची पण दाखवते. हे पहा मिरची किती मोठी झालेली आहे ना. चांगला प्रकार आहे मिरचीचा. इथं मिरचीचे झाडं आहेत ना त्या लागलेल्या. अगोदर मी लावलेले होते ते. आणि खूप अशी गार्डन पहा ओली झाली असल्यामुळे सुंदर सुंदर असं दिसत आहे. टवटवीत दिसत आहे. हे पहा पानं, फुलं, पत्ते सर्व. पण आता अंधारात मी काम करू शकत नाही आणि मी सांगितलं ना माझं मन आज खूप खिन्न असं झालेलं आहे, उदास झालेलं आहे. आणि गार्डनमध्ये काहीतरी काम करावं असं मनापासून अगदी वाटत नाही. म्हणजे एक घटना घडलेली आहे. काय घटना मी तुम्हाला सांगतेच. तर तुम्ही पहा गार्डनचं पहिलं पहा कसं झालेलं आहे, काय नाही, कसं सर्व काही. गार्डनमध्ये सर्व व्यवस्थित आहे. पण आणखीन काही बरंच लावायचं आहे मला. हे पहा खूप छान असं हिरवं वाटतं. हे जास्वंदाला पांढरे फुलं पण आलेले आहेत. अजून तिकडे अंधार पडलेला आहे, तिकडं मी जाणार नाही. कारण आज कुठेही इकडं गार्डनमध्ये फिरायचं मनच होत नाही. आता तिकडं जास्वंद आणखीन एक पिंक कलरचे जास्वंद आहे ना, 8 दिवसापासून लागत आहे. रोज 2, 1 फुलं लागत आहे. पण त्याचं मी अजून तुम्हाला दाखवलेच नाही, व्हिडिओमध्ये घेतलेच नाही. आणि संध्याकाळपर्यंत ते फूल मुरझून जात आहे. त्यामुळं ते मला काही कॅमेऱ्यामध्ये घेता आलं नाही. आणि आता कालच्यापासून म्हणजे आम्ही अस्वस्थ आहोत 2-3 दिवसापासून. तरी सांगावं म्हणून आज व्हिडिओ करण्यासाठी घेतलेलीच आहे. आता घटना काय घडलेली आहे आणि काय नाही. खूपच म्हणजे वाईट अशी घटना आहे, सांगतेच तुम्हाला मी. तर हे पहा किती मस्त असं झालेलं आहे गार्डन. आता बरंच काही लावायचं आहे ना, एवढ्यावरच थोडंच भागणार आहे. काय नुसते उगं फुलाचे झाडं लावून इतकी जागा आपल्याकडे आहे मोकळी. मग तिच्यात काही आपण टाकलं ना, त्याचा काहीतरी उपयोग होईल ना. म्हणून मग मी ते सर्व तिथं गमले वगैरे पॉट्स ठेवलेले होते ते मी हलवले, जागा केले. आता त्याच्यात अजून मला टाकणं होत नाही. पहा किती दिवस झालेला आहे. आणि शाळेला सुट्ट्या पण आता बघा 8 तारखेपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत. तरी पण ना माणूस ना घरच्या कामामध्ये किती गुरफटून जातो ना आपण बायका माणसांना. गृहिणी म्हणलं की मग खूपच ती असेल, नोकरी करणारी असेल किंवा नसेल, गृहिणीच असते ना ती शेवटी. तर गृहिणीला खरंच खूप काम असतं आणि घरच्या कामामधून सुटका मिळत नाही. आणि ते घरचं काम आटोपून आणि आपण दुसरं काहीतरी काम वेगळं काहीतरी करतो ना, खरंच म्हणजे ते करण्यासाठी खूपच माणसाला धाडस पाहिजे, हिंमत पाहिजे. आणि उगी होत नाही खरंच असं दुसरं काम करणं म्हणजे. आता मलाच पहा आता गार्डनला वेळसुद्धा देता येत नाही. आता सध्या सुट्ट्या असल्या तर सुद्धा. तर चला मी तुम्हाला ती घटना काय घडलेली आहे ते सांगतेच. खूपच वाईट अशी घटना आमच्या शेजारी घडलेली आहे. आणि हे पहा आता मी तुम्हाला सांगते काय घडलं आणि काय नाही, कसं झालं. आणि सर्वांना म्हणजे खूपच धक्का बसेल तुम्हालासुद्धा, की अशी काय घटना झाली आणि काय नाही. तर आता मी आजच व्हिडिओ काढत आहे, अंधारातच काढत आहे. आणि इथं एकाला कॅमेरा घेऊन थांबवायला लावलेला आहे, कारण एकटं इकडे मला यावंसंसुद्धा वाटत नाही. आता हे पहा आमचे हे बाजूचं घर आहे ना, हे बाजूचं घर हे पहा. आणि हे बाजूचं म्हणजे आमची यांची इतकी मैत्री ना, घट्ट अशी मैत्री. आणि हे पण एक सर्व्हिसमॅनच आहेत. मराठी ताई आहेत ते आणि एक सर्व्हिसमॅन आहेत. आता परवाच म्हणजे घर बांधलेलं आहे ना, त्या ताईची ना डेथ झालेली आहे परवाच्या दिवशी.
काल आम्ही पूर्ण दिवस त्यांच्या गावी गेलो होतो. तिकडंच त्यांचा अंतिम संस्कार झालेला आहे. काय सांगावं, कसं सांगावं, इतकं दुःखद घटना घडलेली आहे ना आणि मला इतकं वाईट वाटत आहे. इतकं माझी त्यांची दोस्ती म्हणजे माझी त्यांचीच नाही, पूर्ण कॉलनीमध्येच त्यांची सर्वांशीच खूप मैत्री होती आणि स्वभाव इतका मनमिळावू होता ना त्यांचा, मी काय सांगू. इतक्या प्रेमानं सर्वांना, लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत इतकं छान त्या बोलायच्या ना. आणि मी इकडं गार्डनमध्ये निघालं की मग आमचं त्यांचं बोलणं व्हायचं. नेहमीच मी दार काढायची गार्डनमध्ये. गार्डनमध्ये मी व्हिडिओ करायचे ना, त्यामुळे मला सारखंच व्हिडिओ काढणं, भाजी वगैरे तोडणं, इकडं संबंध माझा मागे पडायचा नेहमी. सारखं मी दार उघडायची की त्यांचे पण दार उघडलेलं राहायचं. ते ताई पण इकडं काहीतरी काम करायची. कधी कपडे, कधी भांडे, कधी काहीतरी काय झाड, लोट सगळं चालूच असायचं. मग बोलणं असायचं की ताई तुमचं काम झालं का? माझं काम झालं का? हे सगळं आम्ही एकमेकाला शेअर करायचं. पण आता ना असं भन-भन करायला लागलेलं आहे ना, पहा कसं घटना घडलेली आहे. काय झालेलं आहे मी ते सांगते ताईबरोबर. आणि ताईचं काही जास्त वय पण नव्हतं, 50-55 इतक्यातच त्यांचं वय होतं. त्यांना 3 मुली आहेत आणि आता 2 मुलींचे लग्न झालेले आहेत आणि 1 मुलगी आणखीन लग्नाची आहे. आणि देव कसं करतं पहा, काय करतं, कशासाठी करतं असं आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे कसं काय आणि कोणाबरोबर कधी काय घडल काहीच सांगता येत नाही. संकट चतुर्थी होती ना, त्या दिवशी ना ताई दिवसभर उपवास होती. आम्ही नेहमी ताईला म्हणायचं, "ताई उपवास जास्त करत जाऊ नका आणि वेळेवर जेवत जावा, आपल्या शरीराचा ध्यान ठेवत जावा, शरीराकडे लक्ष ठेवत जावा," असं मी नेहमी म्हणायचे. सर्वच सांगत होतो त्या ताईला आणि उपवास जास्त करायच्या त्या ताई. आणि त्या दिवशी दिवसभर जेवण केलेल्या नाहीत आणि त्यांना ना बीपी आणि शुगर दोन्ही पण गोळ्या घ्यायचं दररोज होतं नेमानं. आणि त्या दिवशी दिवसभरमध्ये त्या गोळ्या घेतल्या नाहीत, बीपीच्याही नाही आणि शुगरच्या पण नाही. कारण न जेवता कसं घ्यायचं म्हणून. मग दिवसभर तसंच काम करत गेले. त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम मधल्यामध्ये होत गेलेला आहे. पाठीत दुखत होतं. तर तेही सहन करत गेलेले आहेत. तसंच काम केलेले आहेत. आणि नंतर मग त्या काय झालं, रात्री जेवण वगैरे केलं. त्या जेवणाच्या अगोदर त्याने गोळी घेतली आणि मग वॉकिंग केले त्याने मग जेवण करून. आणि आणि काय की म्हणजे ॲसिडिटी झाल्यासारखं होत आहे म्हणून वॉकिंग केले, तिकडं-तिकडं फिरले. त्यांचा त्रास त्यांना होत होतं मधी, पण त्याने सांगितले नाही. त्यांचे मिस्टर म्हणजे ते भाऊ ना, त्या दिवशी हैदराबादला गेलेले होते. कुणीच घरी नव्हतं. त्यांची मुलगी आणि त्यांची सासू एवढेच घरी होते. 11 वाजता ना त्यांच्या पाठीमध्ये एकदम सट-सट केलं आणि एकदम जोरात ओरडल्या आणि तिथंच त्यांचा जीव गेला. काय बघा किती दुःखद घटना. दवाखान्याला सुद्धा कुणी म्हणजे असं घेऊन जाईपर्यंत सुद्धा जीव राहिलेला नाही. मग त्यांना दवाखान्याला घेऊन गेलो. आपले शेजारचे त्या ताईला, तिकडच्या ताईला त्याने उठवल्या. आम्हाला थोडंही आवाज आला नाही. आम्हाला काहीच माहितीच झालं नाही. एका भाऊनी नंतर 12 वाजता आम्हाला सांगितलं की असं-असं झालं म्हणून. मग ते दवाखान्यात धरले नाही त्यांना. त्यांना म्हणले की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रात्री नंतर डिक्लेअर केले की त्याने मृत झालेले आहेत म्हणून. पहा किती दुःखद घटना घडलेली आहे. तर बायकांना नम्र विनंती आहे की नम्र निवेदन आहे की आपण वेळेवर जेवण करा, आपलं शरीराचं लक्ष ठेवा. आपल्याला काही झालं ना, आपल्या पूर्ण कुटुंबाला त्याचा परिणाम होणार आहे. तर आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या परिवारासाठी, कुटुंबासाठी तरी स्वस्थ राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा, वेळेवर जेवण करा. जास्त उपवास करून स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. चला मग धन्यवाद.